बघा, राष्ट्रपतींनी प्रधानांचा राजीनामा मंजूर केलेला आहे। प्रल्हाद जोशींकडे आता अतिरिक्त कार्यभार शिक्षण खात्याचा सोपवण्यात आलेला आहे। बघा, एक मोठी बातमी आहे, प्रल्हाद जोशींकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलेला आहे। स्नेहिल, बघा, खूप महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। राष्ट्रपतींनी अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर केलेला आहे आणि प्रल्हाद जोशींकडे त्यांच्या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवलेला आहे। अगदी प्रल्हाद जोशी यांच्याकडे हा अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे, त्यामुळे आता लगेचच त्यांनी पूर्ण वेळ शिक्षण मंत्री कोण असेल हे जाहीर केलेलं नाहीये। धर्मेंद्र प्रधान यांना या ठिकाणी बाहेर तर काढलं गेलं, परंतु आता हा जो राजीनामा स्वीकारला ही ते एक प्रक्रिया आहे। म्हणजे राष्ट्रपतींकडे तर राजीनामा जाणारच राजीनामा दिल्यानंतर, आणि राष्ट्रपतीच तो मंजूर करणार, त्यामुळे ही एक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। धर्मेंद्र प्रधान पूर्णपणे आउट झालेले आहेत आणि आता नवा शिक्षण मंत्री कोण येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु या ठिकाणी आपण बघितलं ना गिरीश, तर एक महत्त्वाचं होतं, या झेंझींनी सगळ्या व्यवस्थेला हादरवून टाकलं, विरोधी पक्षाच्या डोळ्यात रंजन घातलं की अशा पद्धतीने तुम्ही पुढे येऊ शकता, करू शकता। खुद्द ज्या झेंझींना रोखण्यासाठी मेट्रो जी आहे तिचे 18 स्टेशन्स जे आहेत ते बंद करण्यात आले होते। म्हणजे गेले 8 दिवस 18 स्टेशन्स बंद होते आणि आता ते पूर्ववत झालेले आहेत। तर ते देखील आपण आता ही बातमी बघतोच आहे आपण की कशा पद्धतीने हे 18 स्टेशन पूर्ववत झाले, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जे होते त्यांनी आता मोकळा श्वास सोडलाय, कारण मेट्रोवर खूप मोठी अवेलेबिलिटी दिल्लीकरांची आहे